ज्या बाजेला ढेकणे आहेत का त्या बाजावर सुखाची झोप लागतच नसती। ज्या बाजाला ढेकणे आहेत का त्या बाजावर सुखाची झोप लागतच नसती। गटाराच्या बाजूला अंथरून टाकल्यावर त्या गटारातली मच्छर सुखानं झोपू देत नसती। तसं आपण कमवलेला पैसा जर चुकीच्या मार्गाने खर्च केला तर आपली संसार खालून पेटतात, खालून। परवाला याच्याही पलीकडचं दुर्भिक्ष। नवरदेव नवरीला बसण्यासाठी रथ आहे, रथ 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 आहे। आणि त्या नवरदेव नवरीच्या पुढे नाव सांगू शकत नाही कोण बलील ते नाचायला। तुम्ही समजून घ्या। कॅमेरे चालू नसते तर अजून सांगितलं असत। मग संसारात पडलेल्या नवदाम्पत्याच्या पुढे जर विशिष्ट प्रकारचे लोक तुम्ही नाचायला बोलित असतात, यांच्या पोटी जन्माला येणारी संतती कशी जन्माला येईल याचा थोडासा घरी जाऊन 5 मिनिटं उगाच फिरत्या पंख्याची पाती न पाहता डोळे झाकून विचार करा, अवलाद कशी जन्माला येईल। विठाला महाराज, प्रपंचाच्या सुरुवातीचा विधी आहे नारायण पूजा, भगवान विष्णूची पूजा, प्रपंचाची सुरुवात। आपल्याकडे देवदेवतेचे दर्शन घेऊन प्रपंचाला सुरुवात करतात। याच्या पलीकडे सांगू, हा संपूर्ण विधी आटपल्याच्या नंतर वाण देण्याचा कार्यक्रम असतो। वाण कशाला म्हणायचं? त्या नवरदेवानं आपल्या भावकीतल्या प्रत्येक देवाऱ्याचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्या पत्नीला सांगायचं, प्रिये पळीत पाया, हे लहान्या काकाचा देवारा आहे, हे मधल्या काकाचा देवारा आहे, हे मोठ्या काकांचा देवारा आहे, त्या मुंडातल्या आजोबांचा देवारा आहे, त्या अमक्या अमक्या घरातला देवारा आहे। दर्शन घे आणि त्या देवाऱ्यातल्या देवांचं दर्शन घेत त्या घरात जेवढी ज्येष्ठ माणसं आहेत तेवढ्यांचं दर्शन घेऊन, म्हणजे गावातल्या प्रत्येक प्रतिष्ठित वयस्क व्यक्तीचं दर्शन घेऊन, सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रपंचाला सुरुवात, याला वाण देण्याचा कार्यक्रम म्हणतात। माणसं शिकलेली नव्हती सज्जनांवर। मला असं वाटतंय जुन्या काळात शाळा कॉलेज नव्हती, पण एकाही रस्व दीर्घ इतकं चुकीचं वागणारी माणसं नव्हती। काही जीवन आहे महाराज शिवरीचं। इथीत कानाची बोकड, लालजरट डोळ्याची बोकड, कमरे उडाली बोकड, वासनेनं मस्ताडून गेलेली बोकड, वासनेनं मस्ताडून गेलेली बोकड। खाली येऊन सांगू का, जगात असा एकच प्राणी जन्माला आल्यावर तिसऱ्या दिवशी त्याची अक्कल नदीत जाते, त्याचं नाव बोकड आहे। तिसऱ्या दिवशी त्याची अक्कल नदीत जाते। या बोकडाच्या सोबत जन्माला आलेली त्याची बहीण तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्यावर त्या हरामखोर बोकडाला कळत नाही बहिणीतलं अंतर। इतका नालायक प्राणी जगातला एकच आहे, त्याचं नाव आहे बोकड। आणि त्या बोकडांची दावण हळदीच्या दिवशी कापायची होती। अरे देव कसा ऐकू कोणाच्या व्याका? महाराज 5वीची पोट्टी रिकामी नाहीत, आपलं काम ऐकायला जाऊ, सतत सतत महाराज काम सांगते। त्याच्यामुळे बाजूच्या रस्त्यानं पुरं पळून जाऊ आपण जिथं बसलेले असतो। एखादं म्हाताऱ्याला ताकदच नसती काम सांगत, माझ्या बिडे आणून दी, माझी काळ्याची पेटी आणून दी, माझ्या गुटक्याच्या पुढे आणून दी, ती चुन्याची डबी आणून दी, कदरून जाते ती पोट्टी। त्याच्यामुळे त्या गल्लीनच जाणं नको म्हणते। 5वीचा मुलगा, 5वीचा। महाराज तुम्हाला मला इथे किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचं? ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात। तो रिकामा आहे तुमची आमची काम ऐकायला? पहा कोणाचं ऐकतोय। घरात एक ज्येष्ठ व्यक्ती होती, मला असं वाटतं हिच्या कळत्या काळात घरात कोणाचं लग्न झालेलं नसावं, पहिलं लग्न असावं शिवरीचं त्या घरात। तिनं पाहिलं नसावं, जंगलात राहणारी भिल्ल कन्या,
घरातल्या वयस्क व्यक्तीला विचारलं, ही शेळीची बाळ कशाला आणली, ही एवढी मोठी बोकड कशा करता आणली? अगं उद्याला तुला हळद लागणार आहे, प्रांतातून आपली पाहुणे विष्ट मित्र सजन सखे सोयरे दायरे सगळी येणार आहेत. बर त्या पाहुण्यांच्या स्वागता करता त्या बोकडांची मेजवानी. तर्कशास्त्राचा सिद्धांत आहे, शबरीला बोकड पाहिल्यावर वैराग्य झालं. मग शबरीच्या अगोदरच्या काळात या घरात मांसाहार करत नव्हते का? करत होते. सिद्धांत आहे, विचारू शकेल प्रश्न कोणीतरी, श्रुतीचा सिद्धांत. ही एवढी मोठी 50-50 बोकडाची दावण पाहिल्यावर शबरीला वैराग्य निर्माण होते. याच्या अगोदर शबरीच्या कुळात मारी होत्या का? नव्हत्या. दिसेल तो पक्षी मारणे, दिसेल तो पशु मारणे, त्याची हत्या करणे आणि उदरभरणा करता त्याचा मांसाहार करणे हा नित्याचा नियम होता. पण शबरीने विचार केला, मी लग्न केल्याच्या नंतर जर इतकी बोकड माझ्यासाठीच कापायची असतील तर एवढ्या बोकडांच्या हत्येचं पातक माझ्या डोक्यावर पडेल. म्हणून रात्रीच्या 1-1:30 वाजता अंगात एकच सोळी होती, अंगावरलं तेवढंच पातळ आणि तितक्याच कपड्यावरती बाहेर पडली. काय त्याग असेल महाराज जीवनात, किती मोठा त्याग. हल्ली जर लग्न जमलं ना, काय कीर्तन सांगा, लोक मलाच म्हणतील हाच पांचट. इतकं सांगायची काय गरज आहे बाळू महाराजांना. महाराज कीर्तनात सांगा वाटत नाही इतका पांचटपणा हल्ली चालू आहे. काय शबरीच्या पायाला चिकटलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करणार नाही हल्लीची नवरदेव कणाची. शबरी एवढी सुंदर होती, शबरी ज्या झाडाखाली गेली त्या झाडाच्या फांद्या प्रसन्न होत होत्या. तरुवर शाखा प्रसन्न, झाडाच्या फांद्या प्रसन्न लहरी देत होत्या. एवढं सौंदर्य होतं. सौंदर्य कोणाच्या बापाची जागीर नाही. असं कधी तुम्हाला माहित झालंय का आमच्या जातीत लेकरं सुंदर जन्माला येतात? नाही, ती काही तुमच्या आमच्या बापाची जागीर नाही. अति सुंदर कन्या, अति सुंदर. एवढी सुंदर असताना प्रपंचात पडण्याचा त्याग केला. एवढी हत्या आपल्या जीवनात घडू नये, रात्रीच निघून गेली. मतंगाचं दर्शन झालं, शरभंगूचं दर्शन झालं. अजून 4 साधू, अजून 4. आणि या 6 लोकांच्या आशीर्वादातून एक वाक्य पडलं, माय तुला जगाचा पाप भेटेल, तुला विश्वाचा पाप भेटेल. जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भेटतील. त्या दिवसापासून तळमळ होती. एका जंगलात राहत होती. बराच काळ झाला. तारुण्य मालवल्या गेलं. डोक्याची केस काळीची पांढरी झाली. पांढऱ्या केसाचे केस पिंगट होऊन गेले. पिंगट रंग आला त्याला. जिच्या चेहऱ्याचं सौंदर्य पाहिल्याच्या नंतर झाडाच्या फांद्या प्रसन्न होत होत्या, कळ्या उमलत होत्या. इतकं सौंदर्य शबरीला होतं. त्या शबरीचं शरीर कृश झालेलं आहे. लोण्यासारखी मऊ त्वचा झालेली आहे. डोळ्याला एकच दिसत होत, विश्वाचा बाप कधी येईल, तुम्हाला कधी भेटेल. राम 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 सारखा अंतकरणाची शुभ संकेत झाले. हाकेश्वर शिवडी सांगतो, एक दिवस आजा उजाडला. त्या दिवशी स्नान आटपलं, फुलं तोडली, रस्त्याला फुलाच्या पाकळ्या टाकल्या. पर्णकुटीतल्या मतकुंभामध्ये
विसरून पुनश्च पाणी एका सरोवराचं भरून ठेवलं. देव आल्याच्या नंतर त्याला काहीतरी फलार द्यावा. बद्री फळाने द्रोण भरून ठेवले. बद्री फळ म्हणजे बोर. बोराला शास्त्राच्या भाषेमध्ये बद्री फळ म्हणतात. बद्री फळाचे द्रोण भरून ठेवले आणि पर्णकुटीच्या दारात बसली. या न देवा, या न देवा, देवा द्या न मला भेट. टावं फुटलं. देवा, देवा मी भिल्लाच्या कुळात याच्या करता येत नाही. देवा माझ्या कुळातली लोक मांसाहार करतात याच्या करता येत नाहीत. देवा ध्यान मला भेट. देवा मी वासनेला विस्तू लावला प्रभू. देवा मी कामाला विस्तू लावला, वासनेला विस्तू लावला प्रभू. देवा कोणाची पर्वा न करता जन्मदात्या माय बापाला सोडून माझ्या प्रापंचिक जीवनात हिंसा होणे याच्या करता कामाला विस्तू लावला, तारुण्य मातीत घातलं. देवा बघा ना देवा माझ्याकडे बघा. देवा मी एखाद्या मांसाहार करणाऱ्या कुळात जन्माला आले तो माझा दोष आहे. देवा मला त्या कुळात तुम्ही जन्माला घातलंय. मला असं वाटतंय लग्न करायच्या अगोदर शबरीचं चरित्र प्रत्येक नवरीनं वाचावा. काय जीवन असेल शबरीचं. शबरीच्या मुखारविंदातून वाक्य पडलं. देवा हरे या प्रांतातला प्रत्येक व्यक्ती या जंगलातून जात असताना माझ्या शरीराचा प्रकाश पाहिल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न होत होता. एवढं मला सौंदर्य देतच रे देवा. ह्या सौंदर्याला कोणाची नजर लागू नये रे. म्हणून जिथे एखादा पशु मरण पावलाय आणि मरण पावलेल्या पशुची दुर्गंधी आल्यावर लोक त्या दिशेने जात नव्हते. म्हणून देवा ती दुर्गंधी घेत ही शरीर मी तिथे सांभाळलं. पण तारुण्यात या शरीराला कोणाचा स्पर्श होऊ दिला नाही. देवा पौर्णिमेचा चंद्र लाजत होता रे. देवा माझ्या सौंदर्याला पौर्णिमेचा चंद्र लाजत होता रे. पौर्णिमेचा चंद्र लाजत होता. देवा तेजस्वी सूर्याचा प्रकाश मला पाहिल्याच्या नंतर सीन होत होता. काय सौंदर्य देतच अट्टहास केला. देवा ही सगळं सौंदर्य तुला समर्पित केलंय. देवा बाप तुला म्हणाले, माय तुला म्हणाले, भाऊ तुला म्हणाले, इष्टमित्र सजन सोयरे तुला म्हणाले. राहिला प्रश्न पतीचा तर पती सुद्धा तुलाच म्हणाले. वरिले सावळे पर हे काय अंत करण्यात आला असेल ना देवा. हे फक्त मी तुलाच म्हणाले, तुलाच म्हणाले. ऐक ना देवा. दिलं रे भेट प्रभू दिलं. खरी या गरीबाच्या लेकरावर दया देवा कर रे. राणा वनात काट्या कुट्या शिकारी करणाऱ्याच्या कुळात एक त्यागाचं मूर्तिमंत कुंभांत करण्यात दाबून विषयाला कचा कचा तुडून कामाला पेटून दिलं रे देवा. आणि तुझं भजन करीत फिरले, तुझ्या नावाचा प्रचार केला, तुझ्याच नामाचं मी पेरीत राहिले. तुझ्याच नामाचं श्रुती सांगते ही शबरी देवाला हाक मारित होती ती किती पवित्र होती. ज्या रस्त्यानं शबरी चालली, शबरीचे पाय ज्या रस्त्यावर पडले, त्या पावलं जिथं उमटले त्या पावलावरची माती जर उचलली तर ती माती सुद्धा राम राम म्हणत होती. शबरीचं शरीर नाम नाही किती झालं असेल. इतकी निष्ठा देवावर होती, इतकी निष्ठा. व्याकुळ झाली आणि शुद्ध अंतकरणाने हाक मारली.
हे राम हे राम. महाराज 2-4 शब्द तोंडातून पडतात न पडतात तेवढ्या अवकाशात जगाचा पाप तारा आहे, विश्वाचा पाप तारा. गदगदून पायाला मिठी मारली, गदगदून. इतकं प्रेम, आनंद अश्रू बाहेर आले आणि विश्वाच्या मालकाच्या पायावर डोळ्यातले अश्रू, डोळ्यातल्या पाण्यानं जगाच्या बापाचे पाय धुतले. काय दिलाय महाराज देवाची. देवाला हाक मारल्याच्या नंतर शबरी करता जगाचा पाप आलाय म्हणून मालक पहिल्याकडे अविनाशानी वर्षा श्रावण अविनाशानी श्रावण. मला शबरीच्या पायाला चिटकलेल्या मातीची बरोबरी मी सुद्धा करू शकत नाही, ते कशी करते. पण एक सोपानराव, एक या दोघांना विनंती करेल, 24 तासापैकी दिवसात 5-5 मिनिटं विटेवरच्या मालकाला देत जा. धावत जरी या दोघांसाठी नाही आला तर यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जरी पावला तरी काम संपलं. माऊली देव भेटला कशाला म्हणायचं माहिती. अंगावरच्या एका कपड्यावर आलेली माणसं तुम्ही आनंदानं 2 टायमाची भाकरी खाऊन चांगल्या घरात राहता, यालाच म्हणायचं सोपानराव देव भेटला. याला म्हणायचं देव भेटला. तुम्हाला मिठीच घालीन, जवळच येईन, हातात हात देईन, इतका रिकाम आहे का तू. आपल्या एक बायको असून आपण रिकामी नाही. त्याला 16,108 येतात. आपला पिना पारायला तरी आपण रिकामे नाही. त्याच्या बायकोनं 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी आणला रोजच. लक्ष्मी पत्नी आहे त्याची, रिकाम आहे का. आपल्या अडचणी दूर करणं यालाच म्हणायचं देव भेटला. मोठ्यांचं वाक्य सांगतो, जिथं चोर मारते तिथं गाडी पंक्चर व्हावं. तिथं चोर आणतेत का तिथं गाडी पंक्चर व्हावा आणि 5च मिनिटात मागून ओळखीची यावा, याला म्हणायचं देव भेटला.
गाडी कोण कुठे आले तुमच्या रिकाम्या गाडीला? मागून ओळखीची गाडी आली, हात करायची उभा, आम्हाला घेऊन जा, काय ताण नाही, चला. नाही नाही पटकन काय नाही म्हणलं, पिस्तोल माझ्या कमराला, काय करते चोटते. इतक्या ओळखीच्या माणसाची गणेश भाऊ गाडीवर यलमान्याचा देव भेटला. पण दिवसाकाठी 5 मिनिटं तरी द्यायचा प्रयत्न करा, फक्त 5 मिनिटं. निश्चित जगाच्या मालकाची कृपा होईल. मोबाईलला कितकाला वेळ द्याली तुम्ही चॅटिंग करण्यासाठी? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. वा 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 वा, काय चांगल्या माणसाला शुभेच्छा दिल्या. सकाळीच बायकोनं त्याचं धुतर लाल घुसतर आणला होता. ज्याच्या बायकोनं गालाची कातडीने घुसतर आणलाय आणि त्याला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याला, ते लोन जर तुमच्याकडे आलं टाळूशो पुस्तक बायको नाही. मला असं वाटतंय हाच टाइम आपण जर हरिपाठा करता दिला, हाच टाइम एखादा ग्रंथ वाचन करता दिला, हाच टाइम 5 मिनिटं जप करण्यासाठी दिला, हाच टाइम आपल्या नातवांना 1-2 शिकवण्यासाठी दिला, हाच टाइम आपल्या नातवांना बाराखडी शिकवण्यासाठी दिला, हाच टाइम आपल्या नातवांना विषरी शिकवण्यासाठी दिला, तर आपले ते हिरे मोठे होतील. भंगिरेला टाइम देऊ नका. द्यायचा असेल तर रक्ताच्या नात्यातल्या लोकांना टाइम द्या, द्यायचा असेल तर दीनदुबळ्यांना टाइम द्या, आणि द्याची धमकच असेल तर देवाच्या भजनाकरता टाइम द्या. हरामखोरासाठी 1 मिनिट देऊ नका. महाराज देवासाठी वेळ दिला. जगाच्या बापानं स्वतःच्या दुःखावर पांघरून घातलं आणि शेवटीसाठी धावला. केसर शिवली. देवासाठी वेळ द्या. संसारातल्या लोकांना निश्चित आपल्यावर ते उणीवता जे काही अडचणी असतील ते भागवण्याचा प्रयत्न करेल. फार श्रीमंताची मुलगी होती एका, फार मोठ्या श्रीमंताची मुलगी. लग्न झालं, पती पुरुषार्थी भेटले. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, काय पुरुषार्थी पती. त्याच्यापैकी एक पती किती पुरुषार्थी होता सांगू? नराचा अवतार. अर्जुनाच्या वक्षस्थळावर स्तन नव्हते. आपल्याला खोटे कहत आहेत, अर्जुना नव्हते. नर 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 नराचा अवतार करते. कोण धर्म? पृथ्वी ज्यांच्या रथावर प्रेम करते, इतका निष्ठावंत इमानदार राजा, ज्याच्या रथाची चाक घासू नये इतकी निष्ठा. खुर्चीवर नव्हती, जनतेवर होती. खुर्ची होत कोणी करते, आणि आपण खुर्चीवर निष्ठा करणाऱ्याच्या मागे. जनतेवर निष्ठा करणारा राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्या राजाला जाणता पती, जाणता राजा. पती नाही कोणाला, आणि देऊ बी नका. तोंड खराब करू नका कोणाला पती देऊन. जाणता राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. काय राजा आहे, धर्मराजा. या पावन प्रपंचामध्ये विलीन असणारी द्रौपदी एक दिवस विराट राजाच्या घरी शेण काढायची वेळ आली. माझ्या मागणं विराट राजाच्या घरी जात्यावर तळायची वेळ आली. जिच्याकडे 48,324 दाशा होत्या. 48,324 दाशा होत्या. दाशा एवढ्या मोठ्या वैभवातली बाई विराट राजाच्या घरी गोठ्यातलं शेण काढावं लागलं. फुटक्या टोप्यानं शेण शेण शेण. प्रपंचाची दानादीन झाली. एक दिवस इतका बिकट प्रसंग आला. द्रौपदीच्या जीवनात बऱ्याच वेळेस बिकट प्रसंग आला. पवित्र अंतःकरणाची द्रौपदी प्रापंचिक जीवनामध्ये दारात आलेल्या मूर्ख लोकांना जीव घालीत होती. हराम खोरायला जीव घालीत होती. घरी आलते ना ते नालायक, मूर्ख होते, बुजदिल होते, भडवे होते, हरामखोर होते.
78 लोक जेवायला बसलेली होती. 78. त्याच्यातले 5च चांगले होते. 78 पैकी 5 जर वगळले तर बाकी इतकी हरामखोर होती की त्यांचा हरामखोरपणा मोजायला ब्रह्मदेवाकडे फक्त 5च चांगली त्या पंगतीत. आणि ही कुणी डावीकडे पंगत होती, त्या पंगतीत 5च होते. ते तर पती होते. त्याचा तर काही संबंधच नाही. ती पती होते, मालक होते तिचे. पण 78 लोकांच्या पंगतीमध्ये 5 वगळता बाकी सगळे निर्बुद्ध विचाराचे होते. मला असं वाटतं पिसाळलेलं कुत्र दगड फेकला तरी दगडाला डसत. पिसाळलेल्या कुत्र्याकडे अजून दगड फेकायचा, ते दगडाला पण डसत. पण दगडाला चावल्यावर वेदना झाल्यावर पुन्हा थकत. पण निर्बुद्ध विचाराची माणसं पिसाळलेल्या कुत्र्यापेक्षा आरामखोर असतात. त्याच्यापैकी 78 लोक होती, 5 वगळता. पात्र वाढली, भात वाढला, भातावरती वरण वाढलं, तुपाचं बकेट आणलं. त्या बकेटामध्ये मोठं वगराळ होतं, तांब्या होता, चमचा नाही, पळी नाही, तांब्याच होता तूप वाढायला. तो तांब्या, ते बुटकं, ते मोठं वगराळ त्या बकेटात बुडवलं. आणि 78 लोकांना 5 सोडून दिले. म्हणजे ती चांगली होती माणसं 78 पैकी. या सगळ्यांना वगराळ्यानं तूप वाढीत होती. मोठं वगराळ अर्धा किलोच. पुढची 5-7 लोक तूप वाढायची राहिली. तेवढ्या अवकाशामध्ये चोळीची गाठ सुटली. जुन्या बायकांना विचारा, माझ्या वयस्क आजीबाईंना विचारा. पूर्वीच्या काळात गाठीची चोळी असायची. गाठीची चोळी ती ठराविक टेलरला शिवता येत होती. जुन्या बायका घरीच ती बोटावर फाडून द्यायच्या. जुन्या काळातला टेलर तिला लाग लावायचा. लाग चोळीची, त्या माऊलीला चोळी ती त्या लागावर बसायची. लागावर तो लाग जर तिरपट झाला चोळी येत नव्हती. गाठ इकडे जायची, गाठ तिकडे जायची. इतका शिस्तीत टेलर लागायचा. आता जो टेलर 5-5 हजार रुपये ड्रेस शिवायला घेतो का, त्याला चोळी शिवता येत नाही. कारण चांगलं करण्यासाठी लय चांगलं वागावं लागतं. हे गुंडियान, बटनन, टचनन, फचनन, पियानन, गिनान, क्या द्या पिनान, काय आपलं हे तर कोणी येडगळ. लागाची चोळी फक्त जुन्या काळात ज्याची लायकी जमिनीवर होती त्यालाच येत होती. ती चोळी द्रौपदीला. चोळीची गाठ 2. वरची गाठ सुटली. द्रौपदीचं अंग चाचरलं. डाव्या हातात तुपाचं बकेट आहे, उजव्या हातामध्ये तुपाचं वगराळ आहे. आणि 5-7 लोकांना वाढत असताना चोळीची गाठ सुटली. तिच्या लक्षात आलं बकेट खाली टेकावं, वगराळ बकेटात टाकावं आणि आपण ती सुटलेली चोळीची गाठ मारावा. तेवढ्या अवकाशात 78 लोकांपैकी 1 नंबरचा भाडवा होता. कोणती शिवी देवा कळतच नाही मला, पण या पुढे त्याच्यामुळे देवा नालायकन भडवा काहीच नाही. मला अशी अस्सल देव वाटते त्याला. इतका हरामखोर होता तो. त्याचं नाव होतं इन्मख. त्याचं नाव इन्मख. इन्मख. आणि पहिल्यांदा चोळीची गाठ सुटलेली त्यानं पाहिली. पापी येतो, पापी. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या जीवनातला परमार्थ कधी संपत असतो. माणसाच्या जीवनातलं पुण्य कधी संपत असतं. माणसाच्या जीवनातला सदाचार कधी संपत असतो. माणसाचं चारित्र्य कधी मातीत जाते. माणसाच्या जीवनातला चांगुलपणा कधी जळून जातो. परस्त्रीच्या सौंदर्याला बघून ज्याच्या अंतःकरणात वासनेचा जाळ पेटतो का, त्या हरामखोराचं चारित्र्य जळून जात असते. त्याचा विवेक जळून जात असतो. त्याचं पुण्य संपत असतं. सगळ्यात मोठं पुण्य संपायचं घातक कारण कोणतं असेल
तर परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटात डब्बा पितो का, सगळ्यात मोठं पाप आहे. आणि सगळ्यात मोठं पुण्य कोणते? परावी नारी माऊली समान, किंवा परावी नारी रखुमाई समान, मानिली यादन काय वेचे. स्वतःची बायको सोडून जर परस्त्रीला आपण रुक्मिणी आई साहेब म्हटलो, लक्ष्मी म्हटलो, तर आपले बँकेतले पैसे जळतील का? आपला बंगला जळतो का? सगळ्यात मोठं सगळं याच्या इतकं पुण्य कोणतंच नाही. काम जिंकणे इतकं पुण्य कोणतंच नाही. महाराज ज्यांनी ज्यांनी काम जिंकलाय का, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय संसाराला सुरुवात नाही. काम जिंकणारी व्यक्ती मारुतीला आहे. लग्न तर केलंच नाही, जन्माला यायच्या अगोदरच काम बांधून टाकला. आणि त्या मारुतीरायाचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या धुताळ्याची संसार नीट होत नाही. बिना आकलीचे कांदे फुटलेले बुटाळ घालून त्याच्या पाया पडायला बिल्लाच्या निदान बुटाळ खाली काढी जाय. त्यानं रावणाचे तगडे हाणले तर तू हाणायला काय लागेल? आकलीची काय नाही, आजोर होतो तू यासारखा. हो ज्याला 80,000 बायका होत्या त्याला आपतू हाणले, तुला काय काल परवा एक कुरकुंची भेटली. 4-2 वर्षाला तुझ्या बरगड्या चट उघड्या होत्या. मारुतीला म्हणतो आजोर होतो तू यासारखा. रूम नटा किंडो केते. ज्यानं काम जिंकलाय त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या प्रपंचाला सुरुवात नाही. यश नाही आपल्या संसाराला. काम जिंकणे गरजेचं आहे. इन्मख हरामखोर होता. इन्मखानं शकुनीला सांगितलं, शकुनी पापी होता. एक सांगू का तुम्ही, आपल्या नात्यातली माणसं जर अनिष्ट असतील, नष्ट असतील, दुराचारी असतील तर त्यांना टाळायचं. ते श्रीमंत असले तरी टाळायचे. महाराज गांधारीने एक चूक केली. गांधारीचे 100 पोरं मरण्याचं कारण तिचा सख्खा भाऊ होता. गांधारीला माहित होता आपला भाऊ नालायक आहे, आपला भाऊ पंचट आहे, तरी पण भावाचा पुळका ठेवला आणि भाऊ तिनं तिच्या घरी सांभाळला. म्हणून हिच्या 100 सुना ढवळ्या राहिल्या, पांढऱ्या साडी 100ला 100 काटे मिळाले. इतका शकुन्या नालायक होता. गांधार देशाचा राजा होता. इन्मकानं सांगितलं, राजन देखो बरं. इन्मक आधीच राखेल होता आणि शकुन्या इस्तू होता. इन्मक राखेल आणि शकुन्या इस्तू होता. आणि या इष्ट्याला साम्र करणारा दुर्योधन आला. आणि दुर्योधनाला आपलं केलं वाट. 1 नंबरची चोरीची गाठ सुटली होती. महाराज जिनं स्वतःच शरीर सूर्यप्रकाशाला कधी दाखवलं नाही, काय इज्जतदार माऊली असं, काय पवित्रता होती आपल्या संस्कृतीमध्ये. एक सांगू का माझ्या माईंनो, साड्यावाल्यांनो, कधी कधी लुगड्यावाल्या जुन्या मथारीकडे बघा. आधा कदा जर घरी पाहुणा आला आणि त्या पाहुण्याच्या देखता जुन्या काळातल्या माथारीला जर चहा दिला तर ती माथारी त्या पाहुण्याकडे तोंड करून चहा पित नाही, ती भिंतीकडे तोंड करून चहा पिती. ही पवित्र महाराष्ट्राच्या मातीतल्या स्त्रीचा दर्जा आहे. बघा 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 जुन्या काळातल्या मावळ्यांकडे बघा, काय शिस्त, काय वैचारिक पातळी. महाराज माझ्या लहानपणी आज सुद्धा आज 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 माझं वय 42-43 आहे, पण माझ्या सानिध्यातल्या 5-7 म्हाताऱ्या माझ्यापेक्षा 1.5 पटीनं त्यांच्या मुलांची वय आहे.
मला पाहिल्याच्या नंतर 95 वर्षाची म्हातारी पदराला हात लावते. पवित्र माऊली आहे महाराष्ट्र. काय वैचारिक पातळी महाराजा मान. एक सांगू का माझ्या माहिती, या पवित्र अंतःकरणाच्या स्त्रियांमुळे आपले संसार सुखात येतो. या पवित्र अंतःकरणाच्या स्त्रिया ज्या दिवशी संपतील का, त्या दिवशी आपल्या संसाराचा तमाशा नाही झाला तर मला गिरगाव करू म्हणू नका. विठाला विठाला वैचारिक पातळीचा एक आधारयुक्त भीतीचा दर्जा असणारी माणसं माऊल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आहेत, या मातीत आहेत. नालायक होता दुर्योधन. द्रौपदीने विचार केला, आतापर्यंत हे शरीर मी सूर्यप्रकाशाला सुद्धा दाखवलं नाही वक्षस्थळ. आज एवढ्या 78 लोकांच्या देखता 2 नंबरची चोळीची गाठ सुटली तर दोन्ही चोळीचे पालव बाजूला जातील आणि माझं हृदय या 78 लोक पाहतील. सात्विक द्रौपदी देवाचा धावा केला. देवा खोड्या जन्मातलं पाप उदयाला आलं रे देवा. देवा माझं मागच्या जन्मातलं एखादं पाप असेल ना देवा तर मला आताच्या आता संपवले. मला नाही जगण्याचा अधिकार देवा. नको रे देवा, मला नाही जगायचं. मला नाही इथून पुढचं जीवन काढायचं रे देवा. देवा एक तुला विनंती करते रे, हे शरीर जर एखाद्या तारुण्य दशेतल्या मुसमुशीतल्या तारुण्यातल्या लोकांनी उघडं पाहावं त्याच्यापेक्षा या शरीरावर पालथ्या गवऱ्या पडलेल्या बऱ्या. उदात्त अंतःकरणाने संस्कार सोडला आणि अवघ्या 4 सेकंदात गाठ सुटणार. 4 सेकंदात गाठ. द्रौपदीनं स्वतःला विचारलं, जगू शकत नाही. तेवढ्या अवकाशात जगाच्या बापाने सूक्ष्म रूप घेतलं. सूक्ष्म राईसारखं, फुलासारखं, खसखशीच्या दाण्यासारखं सूक्ष्म रूप धरलं आणि श्वासात आत प्रवेश केला. 2 हात द्रौपदीला पुरवताच होती. एका हातात तुपाचं बकेट होतं, एका हातात तुपाचं वगराळ होतं. पाप्यांना वाढत होती आणि चाचरत होतं. 2 नंबरची चोळीची गाठ 2 सेकंदात सुटणार आहे. तेवढ्या अवकाशात श्वासातनं प्रवेश केला आणि स्वतः देवाचे 2 हात तयार झाले. 2 हातानं तूप वाढतच होती पण देवाला प्रवेश केल्यावर 2 हात पुन्हा तयार झाले आणि ती चोळीची गाठ मारली. म्हणून मालक पहिल्या
मला शबरी करता धावला, विश्व जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं म्हणून धावला. द्रौपदीच्या हाकेला धावला, कारण द्रौपदीने इतकं कृष्ण परमात्म्याचं विटेवरच्या मालकाचं भजन केलं की द्रौपदीने ज्याच्याशी संसार केला त्याच्या शरीरावर चिरवून कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण द्रौपदीच्या डोक्याचे केस खाली पडले तरी कृष्ण कृष्ण म्हणत होते. इतका द्रौपदीचा अधिकार मोठा, म्हणून जगाचा बाप ठेवला. मला नाही म्हणायचं शबरी सारखी भीषण परिस्थिती आपली व्हावी, मला म्हणायचं नाही द्रौपदी सारखी संकट आपल्यावर यावी, पण छोटी संकट आली तरी पेलवण्याची ताकद आपल्यात नाही. आणि ती संकट दूर करण्यासाठी जगाचा मालक धावत यावा, याच्याकरता किमान 10-5 मिनिटं तरी आपण त्याच्याकरता द्यावी. श्रद्धेनं दारातल्या तुळशीला एक तांब्यावर पाणी तरी घालावं. आपल्या घरी गाय असेल, आवडीनं तिला मुठभर चारा तरी त्या गायीला चारावा, देव धावत येईल. आपल्या घरी म्हातारी आजी असेल, आपली सासूबाई असेल, आपले सासरे असतील, त्यांना आनंदानं सकाळ संध्याकाळ 2 टाइम भाकरी जरी दिली तरी जगाचा मालक त्या कामाखातर लागेल. नाही हो द्या शबरी इतका परमार्थ आपला, नाही हो द्या द्रौपदी इतका परमार्थ आपला, पण आपल्या घरातल्या लोकांची जर आपण सेवा केली तर निश्चित आपल्या अडचणी दूर करील, यालाच म्हणायचं देव. एका बाईची प्रसूती जवळ आहे, बाळांतर घरी कोणी नाही, कोणीच नाही घरी, कोणीच. लहानसं झोपडे, बाई माणूस तर घरी कोणीच नव्हतं, सासू कधीच गेलेली होती. सासराही जात्रा आलेला होता, घरी फक्त मालक होते, मालकही बाहेर गावी गेले. सकाळची वेळ आहे, स्नान आटपलं, दारातला सडा झाला, तुळशीला पाणी घातलेलं होतं. घरात एक देवाचं अधिष्ठान म्हणून लाकडाचा ठोकळा टेकलेला होता, त्याच्यावर रोज एक ताजी मंजूर ठेवायची आणि एक बुक्याचं बोट तिथे लावायचं. विटेवरचा मालक म्हणून त्या जागेचं दर्शन घ्यायचं. मालक गावाला गेले असल्यामुळं मालकाकडे एक गल्ली झाडायचं काम होतं, ती गल्ली सुद्धा झाडून आली. गल्ली झाडायच्या नंतर एक हातभर फाटकं कपडा होता, मोठ्या लोकांच्या दारात तो कपडा आथरायचा आणि त्या मोठ्या घरच्या बाईची जर भावना जागी झाली तर तिने कोर अर्धी जुनी वाळलेली शिळी भाकरी त्या कपड्यावर टाकायची आणि बाजूला एक रिकामं गाडगं असायचं, त्याच्या शिळ ताक वतायचं. 10-10:30 वाजेपर्यंत गल्ली झाली. त्या बाईचं नाव आहे सोयरा. ती वाळलेली शिळी भाकरीची तुकडे आणि ते ताकात द्रावण घरी नेलं. खापराची झाकडी, त्या झाकडीमध्ये ताक ओतलं, शिळ्या भाकरीचा एक तुकडा टाकला, त्याच्यावर एक तुळशीचं पान टेकलं. ताक, शिळ्या भाकरीचा तुकडा आणि तुळशीचं पान, ती खापराची झाकडी तिथे टेकली, पाणी फिरवलं. जेव्हा देवा देवा जेव्हा सज्जनो, 2 मिनिटात त्या झाकणीत ताक आणि शिळ्या भाकरीचा तुकडा शिल्लक राहत नाही. काय अधिकार असेल माऊली त्या बाईचा? देवाला जेव्हा म्हणल्यावर त्यानं ती झाकणी पुसून खायची, पुसून खायची. 10 घरचं ताक होत, 10-20 घरच्या गणेश भाकरीचे तुकडे. महाराज, ताक किती शिळा असेल
त्याचा किती पुंगट वास येत असेल, किती आंबट असेल, ते भाकरीचे तुकडे कधी केलेले असतील ते विचारू नका. वाढणारी किती पवित्र होती विचारा. देवाला नैवेद्य चालणारी किती पवित्र होती. पुसून झाकली खायची. आनंद वाटला. ती देवाची झाकणी होती, तिच्यात कधी जेवले नाही. त्या झाकणीला कुठेतरी ताकाची कण चिटकलेली होती भाकरीची, ती पुसून घेतली, प्रसाद म्हणून हात चाटले. पदरानं झाकणी पुसून पालती घातली. दुसऱ्या एका झाकणीमध्ये अर्धी भाकरी घेतली, त्याच्यात ताक रिचवलं. ती भाकरी त्या ताकात कुस्करली. ते ताक आणि भाकरी पिऊन टाकणार तेवढ्या अवकाशात पोटात वेदना सुरू झाली. तशीच ताकाची झाकणी ठेवून असा आहे वेदना. बाळाला जन्म द्यायच्या वेदना आहे. अखेसर शिवडी सांगतोय, व्याकुळ झालं शरीर, व्याकुळ व्याकुळ झालं. तीन सिद्धांत आहे का? एकीनं कामाला इस्तू लावला, म्हणजे वासनेला इस्तू लावला आणि भजन केलं म्हणून देव शबरी करत राहिला. एकीनं प्रपंच करून सगळ्यांची सेवा करून मूर्खाला जेवायला वाढायचं, तरी पण विटेवरच्या मालकाचं भजन करायचं म्हणून त्या द्रौपदी करत राहावं. तिसरा मुद्दा आहे का? अत्यंत परिस्थितीला अजून प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. माझ्या माईनो, मी काय सांगू शकणार आहे तुम्हाला. बाळाला जन्म देत असताना या पवित्र भारत देशातल्या पवित्र स्त्रीला, या भारत देशातल्या महाराष्ट्राच्या मातीतील स्त्रीला बाळाला जन्म देत असताना काय वेदना होत असते. एखादी गायनिक कोणी व्यक्ती असेल ना, गायनिक प्रसूती तज्ञ, त्या प्रसूती तज्ञाला विचारा, जीवजाची वेळ तरी पण त्या माऊलीच्या अंतःकरणात आपलं बाळ वाचवा, हे एखाद्या वैद्यकीय क्षेत्रातल्या गायनिक डॉक्टरला विचारा. मला कधी कधी जालना हॉस्पिटलला जाण्याचा योग येतो डॉक्टर उशे साहेबांकडे. आदरणीय सौभाग्यवती अंजली ताई उशे साहेबांच्या धर्मपत्नी गायनिक आहे. कधी कधी असे काही किस्से ऐकायला भेटतात. महाराज, शक्य नव्हतं, ती आई वाचणं शक्य नव्हती, ते बाळ वाचणं शक्य नव्हतं, प्रयत्न करत राहिलो, परमेश्वराने व्यस्त दिलं, ती आई वाचली, बाळही वाचली. काय दुःख असेल त्या आईला. असा आहे वेदना. माझ्या माईंनो, तुमच्या बाजूला तुमची आई असते, तुमची सासू असते, तुमची बहीण असते, तुमच्या नात्यातली लोक असतात, तुमच्या बाजूला पैशानं खिशी भरलेली माणसं असतात, तुमच्यासाठी 4 चाकाची गाडी असते, तुम्हाला चांगल्या प्रतीचं हॉस्पिटल असतं, तरी वेदना सहन करण्याची क्षमता तुमच्यात नसते. एकटी बाई झोपड्यात राहते, घरी कोणी नाही. असा या वेदना कंठाला गेल्या. देवा देवा, अरे मला जरी मारलंस तरी मार रे, पण पोटात निष्पाप आहे, याला सुखरूप जन्माला घाल. धाव रे देवा, धाव म्हटल्याबरोबर देवाला आवाज चोखा. पोटाला हात लावून वाकत वाकत गेल्या आणि झोपड्याचा ताटवा उघडला. समोर भारदस्त फेटा घातलेला, पांढरी शुभ्र धुंद्रा असलेला, चमचम चमकणारं पांढरं शुभ्र चंद्राच्या प्रकाशाला लाजविला असा सुंदर समुद्र आहे. कुरकुर वाजणारा बूट, त्या आकड्याची काठी आहे. काय तो जगाचा बाप आहे. पाहिल्याबरोबर मान खाली घातली. मालक, धनी घरी नाहीत. धनी म्हणजे नवरा, आणि विश्वाच्या बापाला मालक शब्द वापरला. मालक, धनी घरी नाही.
ताटवा लावून घेतला. 5-10 मिनिटांना आक्रोश केला देवा, धावरे माय बाप्पा. माणसाच्याच रूपात रूप बदलून टोपी घालून चलता येत नव्हतं. बसत बसत ताटव्या उघडा, धनी घरी नाहीत माय बाप. देवाने विचार केला, हात मला मारते आणि मी दारात गेल्याच्या नंतर नवरा घरी नाही म्हणते. असं 2-3 वेळेस झालं. एकदा तर सरकता येत नव्हतं. लुणगळत लुणगळत त्या ताटवीपर्यंत गेल्या आणि त्या झोपडीचा ताटवा उघडा आणि गोड हात करण्यानं सांगितलं, माय बाप धनी घरी नाहीत, धनी घरी नाहीत. याच्यातलं काय घ्यायचं सांग का माझ्या माईनं. भारांतपण करण्यासाठी घरी नाही कोणी. तितक्या असहाय वेदना, हजारो इंचू चावावा इतका त्रास ज्या माऊलीला होत होता, तरी पण त्या माऊलीनं नवऱ्याला धनी म्हणावा, धनी म्हणावा, धनी म्हणावा. हा तिचा पुण्याचा पुरुषार्थ होता. आपण थोड्याशा चुकासाठी नवऱ्याला नाव ठेवता, थोड्याच्या सुखासाठी याच्या संसारात कवडीची अक्कल नाही असं म्हणतात, याच्या संसारात एका तिळाईक सुख नाही असं सरळ सरळ म्हणतात. कसा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ आपल्याला आहे. कुठे बाईचा त्रास. मला नाही वाटत घरातल्या लोकांना नाव ठेवल्यावर महादेवाला तुम्ही 35 घागरी पाणी जरी टाकलं तर महादेवाच्या गोळ्याने घरातल्या लोकांना तरी बोलत नाही महादेवाला घागरी पाणी. सासू सासऱ्याला टायमाला भाकर नाही आणि पांडुरंगाला मंजुळावा आली. रिकामा नाही पांडुरंग, रिकामा नाही, रिकामा नाही. नाटक करायचीच नाही. या नवरदेव नवरीला सांगेल, नका काही करू रे, नका काही करू. काय नाव आहे त्या मुलाचं? अविनाश. ते अरुणराव सोपानराव बैठकीत भेटले. म्हणले, महाराज माझ्या आईचं काहीच नाही दुखलं. एखादी वस्तू हरपाव तशी माझी आई गेली, माझ्या अंतःकरणातून आई निघत नाही. महाराज हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केले, शब्द वापर. आपल्या आईविषयी, आपल्या बापाविषयी इतकी अस्मिता ठेवणं, हे वाऱ्या हजारो केल्याचं पुण्य प्राप्त होते. जितकं प्रेम अरुणरावाचं त्यांच्या आईवर होतं, अविनाश तितकंच प्रेम तू तुझ्या आई वडिलांवर ठेव. तुला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आपल्या आई वडिलांना अंतर देऊ नकोस. तुला विटेवरच्या मालकाच्या पाया पडायची गरज नाही. मालक तुझ्या करता धावत. घरातल्या लोकांचा आदर केला की काम सगळं. महाराज चौथ्यांदा कासावीस झाली. ओरडावं कोणासाठी ओरडावं, कोण धावत येईल म्हणून पदराचा गोळा केला आणि बाहेरल्याचा आवाज जाऊ नये म्हणून तोंडात पदराचा गोळा घेतला. विश्वाच्या मालकाच्या नंतर लक्षात आलं, देव चतुर, देव चतुर जाणून या अंतर्गत माझी गरज आहे, पण पुरुषाच्या रूपात नाही, स्त्रीच्या रूपात. माझ्या माईनो त्या चोखोबाराच्या पत्नीसाठी जगाचा बाप साडी नेसलाय, साडी नेसलाय, भारदस्त पितांबर नेसलाय, कपाळ भरून कुंकू लावलंय, कपाळाच्या पुढे इंच अर्धा इंच पदर घेतलेला आहे आणि एका स्त्रीचं रूप घेऊन हाक मारली, चोखोबाची बहीण झाला सारंग वैनी उडादार. घासत घासत तिथपर्यंत हालात वर्ष ताटवा लावला, कृपा कटाक्षिण्या वाट कृपेची करीत जीवातळी अंतरी तू जीवा पुरा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. महाराज त्याच्यावर निष्ठा ठेवली की कृपेची वाट करू, जीवातळी अंतरी तू जीवा पुरा. स्वतः बाई झाला. मला सांगा, इथं बसलेल्या कोणत्याही माणसाला जर आजही 10 लाख रुपये दिले
आणि त्याला सांगितलं माऊली तालुक्यात 1 महिन्यावर लुगडं नेसून फिरा. ते म्हणला मरण, भाकरी नाही खायला भेटल्या तर तसाच वार पिऊन मरण, पण साडी नेसणार नाही. कोण माहिती? तुम्ही आणि मी. महाराज जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसणार, 27 दिवस. हात मारल्याबरोबर हाकेसर शिवली, पण कारण आधी ऐका. कारण पुण्य कोणतं होतं बाईकडे? काय पुण्य होतं त्या बाईकडे? त्या नवरदेव नवरीला एकच सांगितलं, घरातल्या वयस्कर लोकांवर प्रेम करा. एक सांगू का राजू, मी केवढं जरी काम करून आले, आपली म्हातारी आजी असेल, म्हातारी आई असेल, म्हातारी बाबा असतील, वडील आल्यावर इतकंच म्हणायचं, आई जेवढीच का हातात पोट भरतो. दादा तुम्ही जेवलात का? त्याचं रूप भरून येतंय, देवा मला काय मुलगा दिलास रे. माझी सकाळ संध्याकाळ दखल घेतो, काम करून भागून आला तरी मला जेवलात का म्हणतो. त्याचा आनंद आकाशात पावत नाही. लहान लेकराचं जीवन आणि म्हाताऱ्या माणसाचं जीवन सारखं असतं, लवचिक अंतःकरण असतं, कागदासारखं मऊ हृदय असतंय, कपड्यासारखं मऊ हृदय. या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे. माझ्या माईनो, जगाचा बाप हाक मारल्याबरोबर बाईच्या रूपात आला आणि सोयराबाईचं बाळांतपण केलं. त्याच्यासाठी बाईनं काय केलं? या सोयराबाईनं 95 वर्षाच्या सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याला बाथरूम झाली धोत्रात आणि सासऱ्याची कंबर धुतली. सासऱ्याने विचारलं, सुनबाई एवढ्या मोठ्या वयस्क म्हाताऱ्याची कंबर धुताना तुम्हाला लाज वाटली नाही? मळमळ झालं नाही? नाही मामांजी, असं कसं शक्य? ऐका ना मामांजी, तुमची कंबर धुताना तुम्हाला सासरा समजिलच नाही, तुम्हाला स्वतःचा बाप समजिल. महाराज 95 वर्षाच्या सासऱ्याला अडचणीमध्ये बाप समजून त्याची कंबर धुतली. याच्या पुण्याचं गाठोडं इतकं मोठं झालं, जगाच्या बापाची मान वाकली आणि या वाकलेल्या मानेचं कर्ज फेडण्यासाठी सोयराबाईनं हाक मारल्याबरोबर बाईच्या रूपात आला आणि तिचं बाळांतपण केलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात द्रौपदीनं कुमार अवस्थेमध्ये म्हणजे 7वी 8वीच्या वयात, 7वी 8वीचं वय असतं का, त्या वयात द्रौपदीनं एका अंध साधूला वस्त्र दिलं. अंध साधूला वस्त्र दिलं. त्या साधूनं बालपणात तिला आशीर्वाद दिला, मला गुंडाळण्यासाठी वस्त्र दिलंस ना, माझी इज्जत झाकण्यासाठी मला वस्त्र दिलंस ना, या वस्त्रावर जितके आडवे आणि उभे दोरे तितके वस्त्र देव तुला देईल. आणि या 24 हराम खोरापैकी